दृश्यम पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की किती जास्त ट्विस्ट अँड टर्न येतात आणि अगदी तसंच सेम आपल्या आजच्या या ट्रू क्राईम स्टोरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण इतके ट्विस्ट अँड टर्न येतील की तुमचं डोकं फिरून जाईल। कारण एक व्हिडिओ आहे ज्याची किंमत आहे तब्बल 1.5 कोटी रुपये। आणि आता तुम्ही नक्की विचार करत असाल की एक व्हिडिओ आणि 1.5 कोटी रुपयांचा कसा असू शकतो। तर मी तुम्हाला सांगतो की या व्हिडिओच्या आतमध्ये साऊथ सिनेमामधली एक फारच फेमस अभिनेत्री भावना मेनन हा व्हिडिओ एका चालत्या गाडीच्या आत शूट केला गेला, जिथे त्या अभिनेत्रीच्या सोबत गाडीत 7 लोक होते। त्यांनी मास्क घातलेले होते, पण इथे अजूनही मोठा प्रश्न हा आहे, शेवटी ही केस आहे तरी काय। चला तर मित्रांनो, आपण बघूया नेमकं त्या रात्री काय घडलं। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि तुम्ही बघताय गिट टू टॉक। भावना मेनन, जिचं खरं नाव आहे कार्तिका मेनन, ती 2002 मध्ये नमल नावाच्या पहिल्या चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करते आणि त्यानंतर CID मुसा हा चित्रपट येतो जो सुपर डुपर हिट ठरतो। यानंतर भावना नावाची अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये टॉप लेवलला पोहोचते, दिग्दर्शकांची ती फेवरेट होऊ लागते आणि अनेक ॲक्टर्स तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात। तिची सर्व स्वप्न पूर्ण होत असल्यासारखं वाटतं आणि करिअर एकदम पीकवर असतानाच तिच्या आयुष्यात एक रात्र येते जी तिचं आयुष्य तहसनहस करून टाकते। 17 फेब्रुवारी 2017 रोजी भावना एका शूटिंगवरून परत येत होती। त्रिसूरहून ती कोचीला जाताना रात्री 9 वाजता तिच्या गाडीला मागून एक जोरदार धडक मारली जाते। भावना थकलेली असते आणि धडक लागतात ती एकदम डचकते। त्या गाडीतून 3 माणसं उतरतात आणि तिच्या ड्रायव्हरला मारहाण करतात आणि ड्रायव्हर त्या ठिकाणून पळून जातो। नंतर हे 3 जण गाडीत घुसतात आणि त्यांच्या मागे अजून 4 जण येतात। म्हणजे आता गाडीत तब्बल 7 लोक आणि भावना एकटी असते। ती कितीही प्रयत्न करते पण एकटी 7 जणांना झुगारू शकत नाही। गाडी सुनसान रस्त्यावर फिरत राहते आणि गाडीतील लोक तिच्यासोबत घाणकाम करत राहतात। एकामागून एक सर्वजण गाडीचे काच बंद करून तिच्यावर घाणकाम करत राहतात आणि दरवाजे लॉक असल्याने तिचं ओरडणं बाहेर कोणाला ऐकू येत नाही आणि 2 तास अत्याचार चालतो। पल्सर सुनी नावाचा एक जण मोबाईल काढून तो व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो। भावनाच्या अंगावर एकही कपडा नसतो। सगळं होत असताना ती पल्सर सुनीचा मास्क काढते आणि तिला धक्का बसतो, कारण हा पल्सर हा एक ड्रायव्हर असतो ज्याला तिने आधी सेटवर पाहिलेलं असतं आणि तो एखाद्या मोठ्या स्टारचा ड्रायव्हर असतो। 2 तासानंतर ते सर्वजण निघून जातात। पण पल्सर सुनी धमकी देतो की जर तू बोलली तर हा व्हिडिओ मी व्हायरल करेन आणि तुझं करिअर संपेल। पण भावना खऱ्या आयुष्यातही एकदम धैर्यवान असल्याने ती एका डायरेक्टर मित्राकडे जाते आणि सर्व सांगते। डायरेक्टर तिला रिपोर्ट करण्यास सांगतो आणि भावना पोलिसांकडे जाते। पल्सर सुनीवर किडनॅप आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवले जातात। पोलीस पल्सरला आणि नंतर सर्व 7 जणांना अटक करतात आणि इथे तुम्हाला वाटेल की केस संपली, पण असं अजिबात नाही। कारण 2 महिन्यांनी एक कैदी सुटतो ज्याचं या केसची काही नातं नसतं, पण तो पल्सरचा लेटर घेऊन बाहेर येतो आणि त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं की हे काम आम्ही स्वतःहून केलं नाही, आम्हाला इंडस्ट्रीतील एक मोठा सुपरस्टार आहे दिलीप यांनी ते सांगितलं आणि आम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये मिळाले। हे लेटर व्हायरल होताच दिलीपला अटक होते आणि इंडस्ट्री हादरते। काही लोक म्हणतात भावना खोटे आरोप करत आहे, पण पोलिसांचा तपास सुरू राहतो आणि 2 महिन्यांनी दिलीपला बेलसुद्धा मिळते। पण बेल नंतर मिळालेल्या मेमरी कार्डमध्ये तोच व्हिडिओ आढळतो आणि कोर्टात भावना सांगते की दिलीपचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट माझा सांगण्यामुळे वाढला, कारण मी त्याच्या काव्यासोबतच्या अफेअरबद्दल त्याच्या पत्नीला सांगितलं आणि दिलीपने रागातून माझं करिअर संपवण्याची धमकी दिली होती आणि हे सर्व त्यानं माझ्यावर करून घेतलं। पुरावे दिलीपकडे वळतात, पण पैसा, सत्ता आणि राजकारणाच्या जोरावर तो पुन्हा बाहेर येतो आणि शूटिंग सुरू ठेवतो। भावना सतत मीडियात रडत राहते, बोलत राहते, पण कोणी काही करत नाही। लोकांना वाटलं दिलीप पुन्हा सुटला, पण इथे पुन्हा एक ट्विस्ट येतो। इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याने दिलीपची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली जाते, ज्यात तो बोलतो की ज्यांना मला अटक केली आहे त्या पोलिसांना सुद्धा मी संपवेन आणि हे प्रूफ पोलिसांना मिळतं। पण इतकं असूनही दिलीप आजही बाहेर आहे आणि भावना आजही इंस्टाग्रामवर आपलं दुःख सांगते आणि ही केस आजही अनसॉल्व पडलेली आहे। तर आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आणि सत्य काय असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणि आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।